ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे अधिक मासाचा 4था दिवस. आज आपण बघणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 4. हा अध्याय ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होत असते, तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री गणराया मंगलमूर्ती वंदली माय सरस्वती. त्या सद्गुरु चरणावरती केले अभिवादन. आता सांगतो पुढील कथा. चित्त देऊनी एका आता. अधिक मास तो झाला येता धाव घेत वैकुंठी. नारायण ऋषी नारदाप्रती म्हणती मलमास दुःखी कष्टी. म्लानवदन येऊन वैकुंठाप्रती धरितसे श्रीचरणा. पद प्रक्षाळुनी नैनाश्रुनी काय बोले कर जोडोनी. म्हणे वैकुंठनाथाजनी या पतिता उद्धारा. देवा धरले तुमचे चरण मी मलिन मास म्हणून. मला न जगी कोठे मान सारे मज धिक्कारते. उपेक्षिता मज सर्वांनी मी शरण तुझे चरणी. आता नको दूर लोटुनी दुःखी करूस आणखी. तुझा महिमा मज ठाऊक तू दिनाचा अस्सी रक्षक. तू भक्त प्रतिपालक माय बाप तूच गा. संकट येता भक्तावरी तू धाव घेसी सत्वरी. संकटापासून भक्ताधुरी करसी तू क्षणात. तू द्रौपदीचे केले रक्षण राखलीस लाज धाव घेऊन. भक्ती भावे करता आक्रदंत देवा तू होता वसरे पुरवत. तू यमुनेतील कालिया मारुनी रक्षिलेस सदया. अवघ्या गोकुळवासिया दारुण त्या संकटी. महादावाग्नीचे मुखातून गोगोप आणि जन यांचे केलेस तू रक्षण अग्निज्वाले मधुनी त्या. कंस तुला मारावयासी करी उपाय जे त्यासी. मोडून काढले सर्वांसी केले संकट निवारण. तू त्या भक्त प्रल्हादासाठी जाहलास ना नरसिंहमूर्ती. वदिला हिरण्यकशिपू शेवटी स्तंभातून प्रकटोनी. गजराज तो मकरमुखात अडकून पाय झाला त्रस्त. कमलपुष्पे तुझ अर्पित करी धावा जे धवा. तेव्हा सुदर्शन चक्र हाती धावलास घेऊन सत्वरगती. आणिक केली गजेंद्र मुक्ती ऐसा तू का दयाळू. म्हणून आलो तुझला शरण करी माझे दुःख निवारण. मज देई का मान मिळून जगती आता दयाघना. नको करू माझा अवेर नको लोटूस मला दूर. माझा भरोसा तुझ्यावर नको घात तयाचा. तू जरी मज अवेरीसी तरी जाऊ कोणी स्थानासी. कोण त्राता होईल मजसी एक तुझ्या वाचून. तरी उचित जे तुझे मना ते आता करी नारायणा. मी तव पदी केली याचना स्वीकार वा अवेर. तार मार तुझ आता म्हणून ठेवी पदी माथा. अश्रुपात नैनी मोठा होता त्याचे चालला. असे काकुळती तो बोलत अधिक मास श्रीहरिप्रत. नेत्री अश्रुपात होत कंपित काया थरथरे. तव त्यास घेऊन जवळी काय बोलिल्या वनमाळी. ज्याने पाऊले माझी धरली दुःख मुक्त तो होय. तू झाला सीना शरणागत आता निर्भय राखी चित्त. दुःखी न जीव वैकुंठात या शोधून सापडे. येथे ज्याची पाऊले पडती तयास सहाय्य मी रमापती. आता सोड चिंता पाठी नको होऊ कासावीस. संसारी ते सुखा मागुनी दुःख पदरी येते फिरुनी. परी वैकुंठी येता प्राण कदा न राहे दुःखित. भय शोक दुःख दारुण यातून सुटे प्राणी येऊन. माझी वैकुंठा लागता चरण जीव सुखी होतासे. एकोणी त्या श्रीहरी वचना संतोष झाला त्याचे मना. म्हणे कृपाळुबा नारायणा तारी तुझ्या शरणागता. देवा तू तर सर्वज्ञ असता काय सांगू माझी व्यथा. मज मागे कोणी देवता अनाथ मी दयाघना. नाना वार अनेक मास असे देवता ती प्रत्येकास. काही ना काही महत्व प्रत्येकास आहे लाभले भाग्याने. सोमवारी पूजिती शिवासी मंगळवारी त्या दुर्गेसी. बुधवार दिला पांडुरंगासी गुरुवार श्री दत्तांचा. शुक्रवार तो लक्ष्मी मातेचा विशेष दिवस पूजेचा. शनिवार तो हनुमंता मार्तंड पूजिती रविवारी. प्रत्येक दिवसास आहे महत्व प्रत्येकास ते देवनाव. परिमजला ना कोणी देव ना ठाव जन लोकांत. चैत्र मासी राम जन्मला श्रावणात तू अवतरला.
भाद्रपदी गणेश देवाला, अश्विनी पूजिती जगदंबा. प्रत्येक वार आणि मासाला कोणी ना कोणी स्वामी लाभला. परिमम अभाग्याला नाही कोणी वाली जगी. ही असे रे माझी व्यथा, मज नच कोणी अनुभविता. मज स्वामी ना अधिष्ठाता, दिव्य सामर्थ्यवान तो. प्रत्येकाचा त्राता कोणी, लागे असावा जीवनी. तरीच त्याचे उद्धरणी, होत असे भाग्याने. ते भाग्य न माझी माथी, मी कलंकित दूर लोटती. माझी न गणना कोणी करते, कोणत्याही कार्यास. मजला सर्व कर्मातून टाकला आहे वेगळा करून. पतित मलिन मी म्हणून निश्चित सर्व कार्यास. नको वाटते हे लाजीरवाणे, आता ऐसे हे जगणे. तूच तुझ्या रे हाताने, संपवी मज कैवारिया. जरी ये तुझ्या पायातळी, मज मृत्यू आला तरी. माझे उद्धरण श्री, होणार मनी विश्वास. आता तारी अथवा मारी, मी शरणा तू ते हरी. हरी चिंता माझी निवारी, कृपावंत होऊन या. मी सांगितले माझी व्यथा, आता उचित जे तुझी चित्ता. ते तू करीबा अनंता, अन्य मागणे ना काही. ऐसे निर्वाणीचे वचन, बोलून पडे कोसळून. पडला पदी म्लान होऊन, मलमास हरी सन्मुख. तयाची पाहून विकल अवस्था, दया उपजली वैकुंठनाथा. तो काय करील ते पुढता, कळील म्हणे श्रीहरी. उत्कंठा लावून पांडवा मनी, घेई विसावा चक्रपाणी. परी पांडव अधीरमणी. एका या पुढील वृत्तांत, आता पुढे वैकुंठनाथ. केसे शांतविल त्याचे चित्त, ते 5व्या अध्यायात. सांध्यंत आपण ऐकूया हा ब्रहण नारदीय पुराणाचा 4था अध्याय. मलमास विज्ञापनेचा, पूर्ण झाला अधिक महात्म्याचा. असे पुराण संबंध. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 4था अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पित. आता ह्या 4थ्या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर ते आपण बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4. अधिक मासाची विनवणी. श्री नारायण ऋषी नारदास सांगतात की त्या मलमासाने वैकुंठात येऊन श्रीहरीचे चरण धरले. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, हे वैकुंठनाथा, मी तुला शरण आलो आहे, तू माझा उद्धार कर. मला तुझ्या चरणी आसरा दे. देवा, सारेजण माझा धिक्कार करतात. मला सर्व मासांनी आपल्यापासून दूर लोटले आहे. आता तू तरी तुझे भक्त रक्षणाचे ब्रीद आठवून मला आसरा दे. तू तुझ्या भक्तांवर संकट येताच ते दूर करतोस. तूच कालिया मारलास आणि गोकुळ वृंदावनातील लोकांचे रक्षण केलेस. द्रौपदीची हाक ऐकून तूच तिला वस्त्रे पुरवलीस. महादावाग्नीच्या मुखातून तूच त्या गोप आणि नगरजनवासियांचे रक्षण केलेस. भक्त प्रल्हादासाठी खांबातून प्रकट झालास. आता हे दयाघना, तू माझा अव्हेर करू नकोस. तुझ्याशिवाय माझे रक्षण दुसरा कोण करेल. तेव्हा वैकुंठनाथाने त्यास धीर देत मोठ्या प्रेमाने जवळ घेतली. ते म्हणाले, बा मलमासा, आता तू मला शरण आला आहेस ना, मग आता तू चिंता सोड. जो प्राणी एकदा या वैकुंठात येतो त्यास कधीच दुःख करावे लागत नाही, कारण त्या दुःखाला, क्लेशाला इथे थारा नाही. आता तू मला तुझे नेमके दुःख काय ते सांग. त्यावर मलमासाने आपली जन्मकथा सांगत देवास म्हटले की, देवा, या जगात प्रत्येक वाराला, महिन्याला कोणता ना कोणता स्वामी आहे. मला कोणीच स्वामी नाही, त्यामुळे माझा कोणीच स्वीकार करत नाही. मला सर्व कार्यात निश्चिद्ध ठरवले आहे. आता मला हे उपेक्षिताचे जीवनच नकोसे झाले आहे. तेव्हा आता तूच मला तार अथवा मार. मलमासाचे ते तसे निर्वाणीचे वचन ऐकून त्या दिनवाण्या अधिक मासाची वैकुंठनाथास दया आली. आणि असे म्हणून पांडवांना ही कथा सांगताना श्रीकृष्ण मुद्दामच थोडा थांबला. इथे ब्रहण नारदीय पुराणाचा मलमास विज्ञापनेचा 4था अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.